नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ना आपण पाहणार आहात 27 मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर राज्यामधील संपूर्ण विभागामध्ये तापमान प्रमाणापेक्षा जास्त पाहायला मिळालं. कोकणचा उत्तरेचा भाग असेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, याचबरोबर अलिबाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत तापमान जवळपास 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग 36 ते 38 डिग्री सेल्सिअस आणि बाकीचा संपूर्ण भाग जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. आता या तापमान वाढीच्या प्रभावामुळे राज्यात ढग पाहायला मिळाले आणि ढगामधून काही ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपीट पाहायला मिळाले. याचबरोबर सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूरचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये 25 तारखेला म्हणजे काल एक WD दाखल झाला आहे. या WDच्या प्रभावामुळे राजस्थान असेल, पंजाब, हरियाणा याचबरोबर दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या भागामध्ये आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तरेकडून जी हवा आहे ती हवा उत्तर प्रदेश मार्गे बांगलादेशपर्यंत पोहोचते. याचबरोबर अरबी बंगालच्या उपसागरामध्ये जी हवा आहे ती हवा आंध्र प्रदेशची उत्तरेचा भाग असेल या भागापासून ती रिकव्हर झालेली पाहायला मिळते. तसेच महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा पूर्व भाग असेल, या भागापासून एक ट्रप रेषा जी आहे ती तयार झालेली पाहायला मिळते. ती ट्रप रेषा केरळपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल म्हणजे घाटमाथ्याच्या भागापासून दुसरी एक ट्रप रेषा आहे. जो पाऊस पाहायला मिळत आहे याच ट्रप रेषेच्या अवतीभोवतीच पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून काही दिवस असंच वातावरण राज्यात राहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा जर सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज सकाळी 4 नंतर पुणे असेल, याचबरोबर सातारा असेल, सोलापूरचा पश्चिम भाग असेल, सांगली असेल, कोल्हापूर, रत्नागिरी दक्षिण भाग, सिंधुदुर्ग या भागात मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर आज रात्री शिरवळ असेल, वाई असेल, सातारा असेल, या ठिकाणी काही वडूचा काय भाग असेल, या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग असेल आणि उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी तापमान जास्त होतं. तापमान जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रतेला वारे तयार झाले, ढग तयार झाले. त्या ढगांच्या पासून त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा राज्य पावसाचा आपण खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा पूर्व भाग असेल, साताराचा घाटमाथ्याचा भाग असेल, सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल, सोलापूर चा पूर्व भाग असेल, धाराशिव आणि लातूरचा दक्षिण भाग या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच दुपारी 2 ते 3 नंतर ढगांची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला एवढ्या भागामध्ये पाहायला मिळेल. मात्र पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, त्याच्यानंतर भोर असेल, राजगुरुनगर असेल, जुन्नर असेल, खेड असेल, पुणे शहर असेल आणि भोर असेल, या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नांदेडचाही उत्तरेचा भाग असेल, तसे यवतमाळ, चंद्रपूर या भागामध्ये कदाचित ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच तापमानाबद्दलचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये अकोला तसेच वाशिमचा उत्तरेचा भाग असेल, मालेगाव, मांगपिरोळ या भागामध्ये जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. तसेच उर्वरितचा भाग जर विचार जर केला, उर्वरित संपूर्ण विदर्भ असेल, याच्यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच मराठवाड्याचा संपूर्ण भाग, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, याचबरोबर जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार संपूर्ण विभागामध्ये तापमान जवळपास 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर याचबरोबर पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, साताराचा उत्तरेचा संपूर्ण भाग, सांगलीचा उत्तरेचा भाग, सोलापूर या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता, काही ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो. तसेच ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगडचा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्येही 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हाचा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये जर पाहिलं 36 ते 38 डिग्री सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्हा
तसेच कोल्हापूरचा काही जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागात जर पाहिलं, या भागामध्येही आपल्याला तापमान जवळपास 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये यवतमाळ असेल, याचबरोबर चंद्रपूर असेल, भंडारा गोंदियाचा काही भाग असेल, नागपूर असेल आणि वर्धा असेल, या भागामध्ये आपल्याला लाइटिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की करा. धन्यवाद.